श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि आजच्या या व्हिडिओचा विषय आहे की मांसाहार करून आपण स्वामी सेवा कसं काय करू शकतो। काय असतं की अनेक वेळा घरामध्ये मांसाहार करणारी लोक असतात आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीला स्वामींचं पारायण करण्याची मनापासून इच्छा झालेली असते। अगदी म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अगदी लोक जशी करतात तशी आपणही 51 करावी, 108 पारायण करावी अशी अगदी मनापासून इच्छा असते त्या व्यक्तीची। पण नेमकं घरातली लोक मांसाहार करणारी असतात। मग अशा वेळी खूप प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की नेमकं काय करावं, अशा वेळी नेमकं काय करू शकतो आपण। तर या संबंधी मी खरं तर या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। मला जे म्हणजे आजपर्यंतच्या सेवेमध्ये ज्या काही गोष्टी कळाल्या आहेत, अनुभवानं ज्या काही गोष्टी समजल्या आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि स्वामींच्या कृपेनं तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान नांदो ही प्रार्थना। तर दत्त जयंतीमध्ये अनेकदा काय होतं की आपल्याला पारायण करण्याची इच्छा असते। मनापासून स्वामींची काहीतरी सेवा करावी असं आपल्याला मनापासून वाटत असतं। पण इच्छा असूनही अनेक वेळा आपण करू शकत नाही, कारण घरामध्ये मांसाहार करणारी अनेक लोक असतात। मग आता यांना दुखावून कसं आपण स्वामी सेवा करू शकतो असं अनेकांच्या मनामध्ये येतं। तर आता खरं सांगायचं झालं तर अनेक वेळा काय होतं की आपल्याला स्वामींची सेवा करावी, दत्त महाराजांची काहीतरी सेवा करावी, पारायण करावं, नामस्मरण करावं, जपमाळ करावी, काहीतरी तारक मंत्राचं अनुष्ठान करावं असं अगदी मनापासून वाटत असतं। पण तरीही एखादी व्यक्ती ते करत नाही। का करत नाही तर त्यांच्या घरामध्ये मांसाहार करणारी काही लोक असतात। मग अनेक वेळा असं वाटतं की जर मांसाहार घरात करणारी लोक असतील तर मग अशा लोकांनी स्वामी सेवा कशी करावी। आणि आता खरं तर दत्त जयंतीला अनेक वेळा काय असतं की म्हणजे 7 दिवसाचं ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण वगैरे करतो तेव्हा 7 दिवस साहजिक कुणीही सहज म्हणजे पाळू शकतं। 7 दिवसाचं एवढं काही नाही, पण त्याहीपेक्षा जास्त आपण 21 म्हणजे स्वामी चरित्र 21 पारायण, 51 पारायण असं जास्तीचा आपण संकल्प करतो। त्यावेळी अनेक वेळा आपल्या मनामध्ये येतं की घरामध्ये मांसाहार करणारी लोक आहेत, त्यांना जर नाही म्हटलं तर विनाकारण घरामध्ये कलह होऊ शकतो। कारण जी खाणारी आहेत ना त्यांना नाही मिळालं की त्यांची चिडचिड होते आणि हे एका अर्थी बरोबरच आहे। कारण कसं असतं की दुसऱ्याला त्रास देऊन आपल्याला थोडीच देवभक्ती करायची आहे। मग आता आपण काय करायचं, अशा वेळी आपण काय करायचं म्हणजे स्वामींची सेवा करायची मनापासून इच्छा आहे, स्वामी चरित्र पारायण करण्याची सुद्धा इच्छा आहे, अगदी 51 पर्यंत आपण करावं असं वाटतं। पण घरातली माणसं मात्र मांसाहार खाण्यासाठी हट्ट करत असतात। मग आता काय करावं तर खरं सांगू का, तर अशा लोकांनी काय करावं तर अशा लोकांनी नक्कीच पारायण करावं। मग आता मांसाहाराचं काय तर कसं आहे की जी व्यक्ती ग्रंथाचं वाचन करणार आहे त्या व्यक्तीनं तेवढं नक्कीच मनावरती संयम ठेवावा। बाकी जी ग्रंथाचं वाचन करणार नाहीत, जी इतर लोक आहेत त्यांनी मांसाहार केला तरी काहीच हरकत नाही। आणि आता अनेकदा असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो की जी वाचन करणारी व्यक्ती आहे तिला मांसाहार स्वतःच्या हातानं करून द्यावा लागतो। मग अशा वेळी ग्रंथाचं पावित्र्य राखलं जाईल का? दुसऱ्यांच्या इच्छा अतृप्त ठेवून तुम्ही देवभक्ती करा असं कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही पुराणामध्ये असं लिहिलेलं नाही। कारण शेवटी काय आहे की ज्यांची इच्छा आहे ते खाणारच, आपण त्यावरती जबरदस्ती नाही करू शकत। आणि त्यांच्या खाण्यामुळं आपल्या म्हणजे पूजेवरती, अर्चेवरती काहीही फरक पडण्याचा प्रश्नच येत नाही। कारण आपण जे काही करणार आहे ते आपल्या मनापासून करणार आहे, आपण स्वतःवरती नक्कीच संयम ठेवणार आहे। मग दुसऱ्याला करून दिलं म्हणून काहीच हरकत नाही, तसं कधीही मनात आणू नका की मी करून देणार आहे मग मी कसं वाचू शकते, काहीही नाही। ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला करून द्याल त्यावेळी स्वच्छ गॅस वगैरे पुसून घ्या, तुम्ही स्वतःचा स्वयंपाक वेगळा बनवा किंवा त्यांना मांसाहार करून देण्याआधी तुम्ही स्वतःचा स्वयंपाक बनवा आणि नंतर तुम्ही हात वगैरे धुवून सगळं फरशी वगैरे पुसून तुम्ही जरी वाचनाला सुरुवात केली
तरी काहीही हरकत नाही. मग आता घरामध्ये मांसाहार झाला आहे, एकच खोली आहे, त्या खोलीमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे बैठकीची खोली पण तीच आहे, तिथंच ग्रंथाचं पारायण केलेलं आहे, तिथंच किचन आहे. मग काय करावं? आता म्हणजे कसं केवढा मोठा अनर्थ आहे. तर असं काहीही नसतं. तुमच्या मनापासून जर इच्छा असेल ना, तर तुम्ही केलेली सेवा परमेश्वराच्या चरणी नक्कीच रुजू होईल, 100% रुजू होईलच. पण तुम्ही मनावरती संयम ठेवा. बाकीच्यांना जे खाणार आहे त्यांना खाऊ द्या. ग्रंथाकडं त्यांना येऊ देऊ नका. आणि जागा अपुरी आहे, काहीही हरकत नाही. प्रत्येकाला मोठ्या मोठ्या खोल्या असतात असं नाही. पण आता याही नंतर जर तुमच्या मनामध्ये काही म्हणजे शंका वगैरे येत असेल की नकोच बाबा काही अनर्थ झाला तर, कारण मन कसं असतं की असं म्हणतात की मन चिंती ते वैरीनं चिंती. अनेक वेळा विनाकारणच मनामध्ये नाही नाही ते विचार यायला लागतात. मग अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी काय करावं की एकतर घरातल्या माणसांचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्यांच्यावर जबरदस्ती करावी, खायचंच नाही, तुम्हाला मिळणारच नाही असं वगैरे नाही. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि याही नंतर त्यांनी ऐकलं नाही आणि तुमचं मनामध्ये जर शंका येत असेल तर तुम्ही फक्त फक्त नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. परमेश्वराला तुमची जी तुम्ही मनापासून जी हाक माराल ना, ती परमेश्वरापर्यंत, स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. मग त्यासाठी पारायणच करायला हवं असं काहीही नाही. म्हणजे पारायण तर तुम्ही करू शकताच, पण जर तुमच्या मनामध्ये शंका येत असेल की बाबा घरामध्ये खाणारी लोकं आहेत, अनेक वेळा आपल्याला 51 स्वामीचरित्र पारायण करावं इच्छा होते, 108 करायची तेही इच्छा होते. पण मग काय करावं? तर काहीच हरकत नाही. तुमच्या मनामध्ये शंका येत असेल तर नामस्मरण फक्त करा, कारण नामस्मरण ही सुद्धा फार मोठी सेवा आहे. पण काही ना काही सेवा तुम्ही नक्कीच करा. स्वामींची तुम्ही कधीही पासून सुरुवात करा, पण स्वामींची काही ना काही सेवा करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल जाणवायला लागेल. कृपा करून या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.